कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। ज्या ठिकाणी कथा असेन, कीर्तन असेन, प्रवचन असेन, सत्कर्म असेन, दानधर्म असेन, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, अशा ठिकाणी परमात्मा राहतात। याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही असं नाही। निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे। जळे स्थळे काष्टी पाशाने अवघा भरला चक्र पाणी। यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा। निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, अशा ठिकाणी ईश्वराची एक विशेष ईश्वरी शक्ती विराजमान असते। म्हणून प्रत्येकानंच अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जी दैवी शक्ती असते ती आत्मसात केली पाहिजे, जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच ही दैवी शक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम। ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या मंदिरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान आहे। श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना, व्यसनाची भावना सर्व निवृत्त होत आहे। दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय। त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय। अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला, चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे। लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभू शकत नाही। सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं। साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं। भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते। म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला नव्हे तर वाणीला देखील पवित्र करावं, या पवित्र उद्देशानं
आपल्या गावातील धर्मात्मांनी पुण्यात्मांनी धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने जे अखंड हरिनाम सप्ताहाचं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे शिव महापुराण कथा सोहळा या ठिकाणी जे अनेक धार्मिक आयोजन प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे, उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा कामाधंद्याचे दिवस असताना देखील सर्व कामधंदा सोडून या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला तनाला मनाला तर वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे, त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय.
भजनन भवतरिय बिना हरि भजन भवतरिय यह सिद्धांत अपे यह सिद्धांत अपे बारी मथे घृत होई बरो सिकता ते बरो तेल बिनो हरि भजनन भवतरिय यह सिद्धांत अपे सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत सांगितला गेला. प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सिद्धांत अटळ असतो, तो कधीच टळत नाही. महापुरुषांची इच्छा असते की जगाला एखादा सिद्धांत कळाला पाहिजे. ज्ञानी विवेकी विचारी देखील संतांच्या सानिध्यात, महापुरुषाच्या सानिध्यात, सद्गुरूच्या सानिध्यात याच्यासाठी जातात की आम्हाला एखादा सिद्धांत ऐकायला मिळाला पाहिजे. कारण सिद्धांत अटळ असतो, कधीच टळत नाही. याचा अर्थ इतर सत्संग प्रवचनामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जात नाही असं नाही, जातात. परंतु काहींची इच्छा असते की आम्हाला कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये एखादी कथा किंवा गोष्ट ऐकायला मिळाली पाहिजे. काहींची तर ही इच्छा असते की एखादा विनोद ऐकायला मिळाला पाहिजे, जेणेकरून आमचं थोडंसं मनोरंजन होईल. मनोरंजन करण्यासाठी कथा, कीर्तन, प्रवचन नसतं आणि मनोरंजन करून घेण्यासाठी कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जायचं नसतं. मग जायचं कशासाठी असतं? मनोरंजन करण्यासाठी हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी केलेलं नाही. मग उद्देश काय आहे की असा एखादा सिद्धांत आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे की जो कधी टळत नाही, जो पूर्वी सत्य होता, आज सत्य आहे आणि भविष्य काळामध्ये सत्य राहील. म्हणून या ठिकाणी एक सिद्धांत सांगितला गेला. बारी मथे घृत होई बरु सिकता ते बरु तेल बिनो हरि भजन न भवतरिय यह सिद्धांत अपे. बारी मथे घृत होई, पाण्याचं मंथन केल्यानंतर कदाचित त्याच्यापासून तूप निघेल, निघत नाही. लागल्यास घरी जाऊन करून बघा. कमीत कमी ग्रामीण भागातल्या लोकांना तरी चांगलं माहित आहे की तूप कसं मिळतं. दुधाला विरजन लावल्यानंतर त्याच्यापासून दही बनतं, दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यापासून लोणी निघतं, लोण्याला तापवल्यानंतर तूप निघतं. पाण्याचं मंथन केल्यानंतर कधीही तूप निघू शकत नाही. परंतु यदा कदाचित निघालं, शोध लागला, बारीमध्ये घृत होईल. दुसरं बरो सिकता ते बरो तेल. वाळू जी आहे तर घाण्यामध्ये दळली, घाण्यामध्ये पिळली किंवा जात्यामध्ये दळली तर तिच्यापासून कदाचित तेल निघेल, निघत नाही. करून बघा लागल्यास. सांगायचं तात्पर्य की पाण्यापासून तूप निघत नाही, वाळूपासून तेल निघत नाही, या अशक्य गोष्टी. पण यदा कदाचित शोध लागला आणि पाण्यापासून तूप निघायला लागलं, वाळूपासून तेल निघायला लागलं, निघणार नाही पण समजा निघायला लागलं, ही अशक्य गोष्ट शक्य झाली. तरी परंतु एक अशक्य गोष्ट कधीच शक्य होणार नाही. कोणती? बिनो हरि भजन न भवतरिय
यह सिद्धांत अपेल। जोपर्यंत जीव ईश्वराची भक्ती करणार नाही, भजन करणार नाही, तोपर्यंत दुःखापासून, दारिद्र्यापासून, जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून कोणी मुक्त होऊ शकत नाही। सांगायचं तात्पर्य, कदाचित पाण्यापासून तोप निघेन, कदाचित वाळूपासून तेल निघेन, निघणार नाही, परंतु अशक्य गोष्ट शक्य झाली तरी परंतु एक अशक्य गोष्ट कधीच शक्य होणार नाही। कोणते? बिनो हरी भजन न भवतरी यह सिद्धांत अपेल। हा सिद्धांत अटळ आहे की जोपर्यंत जीव ईश्वराची भक्ती करणार नाही, भजन करणार नाही, तोपर्यंत तो कधी मुक्त होऊ शकत नाही। म्हणून आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, किंवा सर्वात मोठा जो रोग आहे भवरोग, भवरोग म्हणजे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, या चक्रापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, तो म्हणजे रात्रंदिवस आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे। आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन, स्मरण, भजन करायचं असेल तर त्याच्यासाठी कथेमध्ये, कीर्तनामध्ये जाऊन तशी सवय लावून घेतली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं आपल्या जीवनामध्ये जर पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो।
संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचन उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचंय. भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत. 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 वेद बोले हात उभारणी. वेद बोले हात उभारुनी. वेद बोले हात उभारुनी. जगीतेचे ज्ञान जाणाया लागोनी. जगीतेचे ज्ञान जाणाया लागोनी. संता ओळखोनी वशतीचे. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. माहिजे साक्षीला सद्गुरु तो. नामामध्ये सेवा घडावे संतांची. नामामध्ये सेवा घडावे संतांची. ज्ञानी कृपा त्यांची देती ज्ञान. भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी. जगीतेचे ज्ञान जाणाया लागोनी. संत ओळखोनी वश कीजे. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. नामाने सेवा घडावे संतांची. घ्यावे कृपा त्यांची तेची ज्ञान. पांडुरंगाचे अत्यंत लाडके भक्त संत नामदेव महाराज, त्यांचा हा 4 चरणाचा अभंग, हा अभंग समजून घेण्याच्या पूर्वी नामदेव महाराजांचं थोडक्यात का होईना जीवन चरित्र आपण समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे.
की एक जण कोणत्या जापासून घेतलं. नामदेव महाराज ज्यावेळेस लहान होते, बाल अवस्थेमध्ये, एक दिवस त्यांचे वडील गावाला गेले. म्हणून आईनं सांगितलं की नामा, आज तुझे वडील गावाला गेलेले आहे, तेव्हा तू काय कर की मंदिरामध्ये भगवंताला तू आज नैवेद्य घेऊन जा. लहान बालक म्हटले, मला जास्त भूक लागलेली, मला पहिले खायला दे आणि नंतर मंदिरामध्ये घेऊन जातो लागल्यास नैवेद्य. म्हटले नाही नाही, जोपर्यंत भगवंताला नैवेद्य देणार नाही तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही, जेवायला मिळणार नाही. काही काही गावामध्ये, काही काही घरामध्ये अजून एक चांगली प्रथा आहे की भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय आपण जेवत नाही आणि लहान लहान मुला मुलींना देखील जीव घालत नाही. संस्कार लागतात त्याच्यामुळे. केवळ संस्कारच लावतात असं नाही, तर एक समर्पणाची, दुसऱ्याला देण्याची भावना जागृत होते. आता काय काय म्हणतील, भगवंताला नैवेद्य दिला तर भगवंत खात तर नाही. चांगली गोष्ट आहे ना, खाल्ला असता तर दिलं नसतं लोकांनी. भगवंत खात नाही म्हणजे काय खात नाही? भगवंत काय करतात? जसं फुलामध्ये, फुलाजवळ भ्रमर येतात, सुगंध आणि मकरंद घेऊन जातात. फुल जसं ना तसंच दिसतं, त्याच्यामध्ये काही परिवर्तन दिसत नाही. तसं भगवंत नैवेद्यामध्ये जो सूक्ष्म अंश असतो ते तर घेतातच घेतात, परंतु त्याच्यामध्ये जर काही अशुभ असेल ते देखील ग्रहण करतात. घरातलं अन्न निर्दोष होतं, प्रसन्न होतं, प्रसाद होतो. भगवंताला नैवेद्य दिल्यानंतर जो शिल्लक राहतो तो प्रसाद. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. सवय लावा आपल्या घरामध्ये, काही जास्त फरक पडत नाही. बऱ्याचशा घरामध्ये की भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय आपल्या मुखामध्ये घास घालत नाही. गाईला एक घास दिल्याशिवाय आपल्या मुखामध्ये घास घालत नाही. बघा त्या घरामध्ये किती सुख राहतं, समाधान राहतं, शांतता राहते. सांगितलं की भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय तुला काही मिळणार नाही. आता भूक तर लागलेली होती, आईनं सांगितलं की काही मिळणार नाही, जावं तर लागणारच आहे. गेले त्या ठिकाणी नामदेव महाराज, आणि गेल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली की प्रभू, वडील गावाला गेलेले आणि आईनं मला नैवेद्य घेऊन पाठवले, पटकन जेवून घ्या की जेणेकरून आई मला लवकर जेवायला देईल. घ्या जेवण. आता ती दगडाची मूर्ती हल्ली नाही, बोलली नाही. लक्षात ठेवा की भगवंत जे आहे, जसं शरीराच्या आधारानं जीवात्मा राहतो तसं मूर्तीच्या आधारानं परमात्मा राहतो. प्रार्थना केली की प्रभू जेवून घ्या.
एकदा केली प्रार्थना, दुसऱ्या वेळेस केली, तिसऱ्या वेळेस केली, 4-5 वेळेस प्रार्थना केली, परंतु ती मूर्ती जशी ना तशीच. मग म्हटले आता जेवता की डोकं फोडू, जसं माता भगिनी म्हणतात ना, आता तुमच्या पुढे का डोकं फोडू का असं म्हणतात ना. जास्त नाही ऐकलं तेव्हा डोकं फोडू का आता तुमच्या पुढं. तर म्हणले डोकं फोडू का, आता डोकंच फोडतो. आता डोकं फोडतो म्हटल्यानंतर भगवंत प्रगट झाले आणि जेवायला लागले. 2-4 घास घेतले तर नामदेव महाराजांना हात धरला. म्हटले एक तर लवकर जेवलेच नाही ना, आता जेवायला लागलं तर सर्वच खाऊन घेता का, मला जेवू द्या थोडस. दोघंही जेवले. त्याच्यानंतर पांडुरंग परमात्मा नामदेवाशी हसायचे, बोलायचे, खेळायचे. एक दिवस काही संत मंडळी आली. काही म्हटले की आपलं काय भाग्य आहे की आज आपल्याला नामदेवाचं दर्शन झालं. काही विवेकी विचारे होते, ते म्हटले अहो कसलं भाग्य आलं, आपलं कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं आणि आज या नामदेवाचं तोंड पाहायची पाळी आली. म्हटले का बरं, असं का बरं म्हणतात. म्हटले हा कच्चा आहे. म्हटले कच्चा म्हणजे काय, म्हणजे याला गुरुची प्राप्ती नाही, हा कच्चा आहे. म्हटले मग कच्चा आहे कसं काय समजायचं. गोरोबा काका म्हटले त्याला काय लागतं, मी बघतो कच्चा आहे का पक्का आहे. सर्व संतांना बसवलं आणि डोक्यावर ते थापणं मारत मारत ज्यावेळेस सर्व संत तर शांतपणे बसले, पण नामदेव महाराजांच्या डोक्यावर ते थापटणं मारलं तर नामदेव महाराज मोठ्यानं ओरडले, हे का कच्चं पक्क पाण्याची पद्धत आहे का. म्हटले तुम्हाला म्हटलं होतं ना हा कच्चा आहे, आता याला चांगलं भाजावं लागेल. भाजावं लागेल म्हटल्यानंतर जे पळाले नामदेव महाराज तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. म्हटले कोण ते लोक आलेले संत मंडळी म्हणतात डोक्यावर ते थापटणं मारलं आणि म्हणतात की याला भाजावं लागेल. बरं झालं आज लोक इथं पळून आलो नाही तर त्यांनी भाजलाच असतो, मेलोच असतो आज. पांडुरंग परमात्मा म्हटले अरे ते संत आहे, ऐसी बात बोली कि कोई न बोले झूठ, और ऐसे जगह बैठे कि कोई न बोले उठ. ते संत आहे. म्हटले ते जे म्हणतात ते खरं आहे, तो खरोखरच कच्चा आहे. म्हणजे कच्चा म्हणजे नेमकं काय. म्हटले तुला अजून संतांची ओळख नाही, सद्गुरूची प्राप्ती नाही. म्हणजे संतांची प्राप्ती, सद्गुरूची प्राप्ती कशासाठी कशासाठी करायची असते. म्हटले माझ्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. नामदेव महाराज म्हटले मला तर तुमची प्राप्ती झालेली, आता संताकडे कशाला जायचं, सद्गुरूकडे कशाला जायचं, माझी आपली प्राप्ती झाली. नामदेव महाराजाला पांडुरंग परमात्मा म्हटले तुला कुठे माझी प्राप्ती झाली. म्हटले आता तर कमालच झाली, माझ्याशी हसताय, बोलताय, खेळताय, म्हणतात की माझी प्राप्ती नाही झाली. म्हटले नामदेवा खरोखरच माझी प्राप्ती तुला नाही झाली. हे जे रूप दिसतं ना हे सर्व मायावी आहे. दिसलं तर आनंदित होतो, नाही दिसलं तर रडायला लागतो की आज मला दर्शन नाही दिलं. हे सर्व मायावी रूप आहे. म्हटले मग शाश्वत रूप, मग ते दाखवा ना. म्हणले ती इथं नाही दिसणार. म्हटले मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. म्हणजे त्याच्यासाठी संतांच्या सानिध्यात जावं लागेल, तिथं सद्गुरूच्या सानिध्यात जावं लागेल, त्यांची सेवा करावं लागेल, त्यांचं कृपानुग्रह घ्यावं लागेल. तेव्हा म्हटले मग आता काय करायचं. म्हटले माझी जो भक्ती केली ना, माझ्या भक्तीचं तुला फळ देतोय आज. काय की लोकांना संत मिळत नाही, मिळाले तर त्यांची ओळख होत नाही, ओळख झाली तर तिथं श्रद्धा बसत नाही, श्रद्धा बसली तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकत नाही, आणि टिकली तर आत्मा परमात्म्याचा काही लाभ होत नाही.
परंतु माझी जी तू सेवा केली त्याच्यामुळं आता मी तुला संत शोधत बसण्याचे तुझ्यावर ते पाणी येणार नाही. जा औंढ्याला, तिथं विसोबा खेचरे त्यांचे चरण धर, त्यांची सेवा कर, तर कृतार्थ होशील. माझ्या खऱ्या शाश्वताची प्राप्तीची तुला प्राप्ती होईल. गेले औंढ्याला, बघितलं तिथं, पण तिथं कोणी संत दिसले नाही. विचार केला की पांडुरंगानं माझी थट्टा केली असेल, चला वापस. म्हणले आलो तर भगवंताचं दर्शन तर घेऊ शिवमंदिरामध्ये. तिथं गेले तर एक वृद्ध आरामशीर पिंडीवर ते पाय ठेवून पडले होते, आरामशीर. म्हटले बाबा एवढे कळत नाही. म्हटले काय झालं भाऊ? म्हटले देवावर ते पाय ठेवून पडले, एवढे कळत नाही. म्हणजे ठीक आहे बाबा, तुला कळतं ना, तर तू काय कर, जिथं देव नसेल, जिथं शिव नसेल, तिथं माझे पाय ठेव. उचलले, दुसऱ्या ठिकाणी ठेवायला गेले, तिथं पिंड, तिसऱ्या ठिकाणी सर्व चक्कर मारला आणि मग लक्षात आलं की यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा. सर्व ठिकाणी आले वापस. वाळवंटामध्ये नैवेद्य बनावं लागले भगवंताला. एक भाकर बनवली, दुसरी बनवायला लागली, तर पहिली भाकर तर एक कुत्रा आलं ते घेऊन पळायला लागलं. उठले तसेच आणि त्या कुत्र्याच्या पाठीमाग पळायला लागले. काठी घेऊन नाही, तुपाची वाटी घेऊन उभा उभा जगजेठी कोरड्या रोट्या कैशा खासी. आणि त्या कुत्र्यामधून परमात्मा प्रगट झाले, पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. म्हटले नामदेवा, तुला तेवढा संतांमध्ये भगवंत नाही दिसला आणि आता कुत्र्यामध्ये दिसला, कस काय झाले? म्हटले गुरुची कृपा आहे. सांगायचं तात्पर्य, जी अनुभूती नामदेव महाराजांना आली तीच अनुभूती आपल्या सर्वांना यावी, याच्यासाठी त्यांचा अभंग, त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते सांगतात, भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. 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 वेद बोले हात हात उभार म्हणजे प्रतिज्ञा करून सांगितलं की जोपर्यंत जीव ईश्वराची भक्ती करत नाही तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. आणि भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, नंतरच्या चरणामध्ये सांगतात. भक्तीचं ज्ञान प्राप्त करायचं असेल, जगीतेचे ज्ञान जाणाया लागणे. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी भक्तीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जगीतेची ज्ञान जाणया लागुने संता ओळखुनी वश्य केजे. संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई.
त्याच्यासाठी संतांना ओळखा, त्यांना प्रसन्न करून घ्या आणि ते जे भक्ती सांगतील त्याप्रमाणे भक्ती करा. आपण तर तरान आपल्या सानिध्यात जे कोणी येतील ते देखील तरुण जातील. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे संत ओळखणे वश्य कीजे. संतांना ओळखणं मोठं कठीण आहे. जसं बहिणाबाईचे एक अभंग आहे, संत संताचे शरीर सारखे भिन्न तो ओळखे क्रियेपासी काय सांगू फळ दोन्हीचे वेगळे जाण त्याशी कळे ज्ञानदृष्टी खरे आणि खोटे सारखेची नाणे ताकदूद गुण वेगळेचे. बहिणी मने ढोंगे साधूळ अभंग जो आहे ना, आम्ही बऱ्याचशा गावाला घेतच नाही. कारण हा जो अभंग आहे, आपलं गाव चांगलं आहे आणि आपल्या गावाला ते लवकर समजेल म्हणून हा अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये जे शब्द आलेले, भक्ती शब्द आलेले, भक्तीवर ते 4-4, 5-5 तासाचं प्रवचन होतं. याच्यामध्ये संत शब्द आलेला आहे. संत कुणाला म्हणतात, संतांचं लक्षण काय आहे, संतांचं कार्य काय आहे, संतांचा महिमा काय आहे, संत शब्द आले. या भागामध्ये प्रपंच शब्द आलेले, संसार शब्द आलेले. संसार कशाला म्हणतात, संसार कसा करायचा, संसार बंधनापासून मुक्त कसं व्हायचं. या अभंगामध्ये सद्गुरु शब्द आलेला आहे. गुरु कुणाला म्हणतात, सद्गुरु कुणाला म्हणतात, सद्गुरूचे लक्षण काय, सद्गुरूचं कार्य काय. अनुष्ठान ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जवळजवळ 1-1.5-2 तासाचं एका शब्दावर ते प्रवचन होतं. आपण थोडक्यात कळू ना, समजून घ्या, आमचा विश्वास आहे म्हणून हा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. जगेतेचे ज्ञान जाणाया लागोने संता ओळखोने वश्य कीजे. संतांना ओळखा. बहिणी म्हणे ढोंगी साधू ओळखून पुढे त्याचे गुण अंगीकारे. संता संताचे शरीर सारखे भिन्न तो ओळखे क्रियेपाशी. संत कुणाला म्हणतात, संतांना ओळखलं पाहिजे. आणि बऱ्याचशा वेळेस ओळखल्या जात नाही. एवढं मोठं रामायण घडलं कशामुळं, संता संताचे शरीर सारखे भिन्न तो ओळखे क्रियेपाशी ओळखले गेले नाही. बहिणी म्हणे ढोंगी साधू ओळखून पुढे त्याचे गुण अंगीकारे. लक्ष्मणानं अगदी हात जोडून पाया पडून सांगितलं होतं की माता, कसल्या प्रकारचा प्रसंग आला ना तरी ही रेषा ओलांडून बाहेर जायचं नाही. तरी लक्षात असताना देखील माता सीता ती लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर गेली. केव्हा भिक्षाम देही आवाज ऐकला आणि ती रेषा ओलांडून बाहेर गेली. कशासाठी, रावण आलेला आहे, राक्षस आलेला आहे, तो बिनमुख जाता कामा नये म्हणून नाही. साधू आलेले, संन्यासी आले, परंतु तो काही साधू नव्हता, तो तर संधी साधू होता. राम लक्ष्मण कुट्यामध्ये नाही, ही संधी साधली आणि माता सीतेला तो उचलून घेऊन चालल्या गेला आणि एवढं मोठं रामायण घडलं. त्याच्यासाठी या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, जगीतेचे ज्ञान जाणाया लागोने, जगीतेचे ज्ञान
लक्षात ठेवा, भक्ती विन मोक्ष नव्हे हा सिद्धांत. भक्तीशिवाय कोणी मुक्त होऊ शकत नाही. आणि जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती वही. जगी त्याची ज्ञान जाणाया लागुनी, संता ओळखुनी वश्य केजे. अजून काय करायचंय? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. 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 पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडीला. संसार कसा आहे? नामदेव महाराजांचाच अजून एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये त्यांनी प्रपंचाचं संसाराचं वर्णन केलं. हा संसार कसा आहे? जडी बुड बुडे देखता देखता. 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 दिसे नाती. जनन लागता दिसे नाती. जनन लागता दिसे नाती. ऐसा हा संसार पाहता पाहता. ऐसा संसार पाहता पाहता. ऐसा हा संसार पाहता पाहता. ऐसा संसार पाहता पाहता. अंतकाळी हाता काही नाही. अंतकाळी हाता काही नाही. अंतकाळी हाता काही नाही. भक्ती करायची असेल तर हा संसार कसा आहे, हा प्रपंच कसा आहे याला ओळखा. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. शास्त्रानं सांगितलं की हा संसार खोटा आहे. जडी बुड बुडे देखता देखता. क्षण न लागता दिसे नाती. तैसा हा संसार पाहता पाहता. अंतकाळी हाता काही नाही. जसं पाणी वाहत राहत, त्या पाण्यावर ते कितीतरी बुडबुडे निर्माण होतात. आणि निर्माण झालेला बुडबुडा केव्हा फुटून जाईल काही सांगता येत नाही. अनेकांचे आजोबा पंजोबा इथं निर्माण झाले होते आणि इथं लोक पावले, काही सिद्ध करता येत नाही. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. आणि पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. गुरु नाही, सद्गुरू. गुरु तुला नाही काय, एक गुरु, एक मंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी, एक माता गुरु, एक पिता गुरु, एक देवीचे बोलीचे जगत गुरु. सगळं कळा. जे जे यातीचा व्यापार होते ते त्याचे तितके गुरु. याचा पाहतो विचारो प्रचंड असेल. सद्गुरू पाहिजे. सद्गुरू म्हणजे जेथे ज्ञान वैराग्य भक्ती ठसावे. क्षमा शांती देई दया हे विसावे. दिसे ब्रह्मचर्य स्वांगासी आले. मने बहिणी तो सद्गुरू स्वभावे. असे सद्गुरू पाहिजे. आणि असे सद्गुरू असेल, संत असेल. आणि शेवटचं नामा मने सेवा घडावे संतांची. 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 आणि कृपा त्यांची दिली
कोणाची घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. सांगायचं तात्पर्य की भक्तीशिवाय मुक्ती नाही, आणि मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी या संसार कसा आहे तो जाणून घेतला पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे, सद्गुरूचा कृपाआशीर्वाद घेतला पाहिजे, जेणेकरून तो तर तरतो, अनेकांना तारून नेतो. जशी एक कथा आपण ऐकली असेल की माता शबरी, त्या शबरी मातेची कथा आपण ऐकली असेल की जिचे उष्टे बोर भगवान रामानं खाल्ले. उष्टे बोर म्हणजे फळ बघायची, चांगलं असलं की आंबट आहे चाखून बघायची, आणि जे चांगलं असेल तर ते ठेवायची. ते बोर भगवंतानं रामानं खाल्ले. असं काय भाग्य होतं, अशी कोणती भक्ती केली होती त्या माऊलीनं. तर त्याच्यासाठी शबरीचं पूर्वजन्माचं जे कर्म आहे ते जाणून घ्यायचंय. शबरी सामान्य नव्हती. मागच्या जन्मामध्ये ती एका राजाची राणी होती. राणी काय झालं? शांत बसा. त्या 2-3 मुली बघा कशा बसल्या, जशा महालक्ष्म्या बसल्या. तुम्हाला काय झालं? इकडे बघतात, तिकडे बघतात, तिकडे पळतात, तिकडे पळतात. कशा बसल्या? जशा महालक्ष्म्या बसल्या. बसा. थोडस प्रवचन राहिलेलं आहे. राजाची राणी होती ती. एकदा कथेमध्ये गेली, प्रवचनामध्ये गेली. राजा थोडासा अहंकारी होता. त्याला कळालं की राणी तिथं गेली, पण तिचा कोणी सन्मान केला नाही. राणीसाहेब आलेले, तिला बसण्यासाठी द्या, गळ्यामध्ये हार घाला, तिचा सन्मान करा, असं कोणी काही केलं नाही. राजाला अपमान वाटला. तो त्यानं सांगितलं की कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये बिलकुल जायचं नाही याच्या पुढं, की ज्या ठिकाणी लहान मोठा असा भेद केला जात नाही, आणि केला जात नाही, करूही नाही. जे येतात ते भक्त म्हणून येतात. भक्ती श्रवण करण्यासाठी जायची असते, आपलं आत्मकल्याण करून घ्यायच्यासाठी जायचं असतं, आपला सन्मान करून घेण्यासाठी कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जायचं नसतं. म्हटले की तिथं बिलकुल जायचं नाही. आता काय म्हणतात ना, सत्य पुढे शान पण चालत नाही. राणीला खूप वाईट वाटलं, आणि तिनं भगवंताकडे प्रार्थना केली की प्रभू, मी खरोखरच काही भक्ती केली असेल ना, आणि त्याचं जर समजा मला फळ द्यायचं असेल, मी समजा ती भक्ती करून मुक्त नाहीच झाले, आणि परत मला जर जन्म घ्यावाच लागला, तर हे प्रभू, मी जी भक्ती केली त्याचं फळ मला दे. तसं तर फळ मागू नये, तरी परंतु प्रभू, मला जर काही द्यायचं असेल ना, तर तू काय कर की अगदी सामान्य घरामध्ये मला जन्म दे, आणि एक कर प्रभू की चुकून देखील कोण्या राजाची राणी मला करू नको. राजाची राणी नको करू मला, कारण ज्या ठिकाणी मर्यादा येतात,
ज्या ठिकाणी तरुणोपायाचा मार्ग आहे भक्तीमध्ये जाणं, साधू संतांच्या सानिध्यात जाणं. हे मर्यादा लोक जसं लोग कहे मीरा भाई भावरी सास कहे कुल नासिरे, इथं साधू संतांच्या सानिध्यात जाते, कथा कीर्तन प्रवचन ऐकते. राजकन्या होती. मीराबाईला त्या ठिकाणी जाण्यासाठी बंधन केलं. म्हणून त्या माऊलीनं, त्या राणीनं भगवंताकडे प्रार्थना केली की प्रभू चुकून देखील मला पुढच्या जन्मामध्ये राज्याची राणी करू नको. अशा ठिकाणी जन्म दे की ज्या ठिकाणी मला कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनासाठी जाण्यासाठी कोणी बंधन करणार नाही. एक लक्षात ठेवा, अंतःकरण पूर्वक जर भगवंताची प्रार्थना केली तर भगवंत ऐकतो. भगवंतानं ती प्रार्थना ऐकली आणि पुढच्या जन्मामध्ये ती राणी शबर नावाच्या भिलाच्या घरी शबरीच्या रूपानं अवतरित झाली. लहानपणापासून ती भक्ती करायला लागली आणि ज्यावेळेस तिची तारुण्य अवस्था प्राप्त झाली तर एक दिवस बघितलं की समोर बोकडांची दावण बांधलेली आहे. तिनं बापाला विचारलं, बाबा हे सर्व बोकड या ठिकाणी बांधले एवढ्या मोठ्या संख्येनं, ते तर तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेले, एवढे बोकड या ठिकाणी कशासाठी बांधले? म्हटले तुला माहित नाही? म्हटले नाही. म्हणजे तुझं लग्न ठरलं ना? म्हणजे लग्नाचं आणि या बोकडाचं काय संबंध? म्हटले तुझ्या लग्नामध्ये या सर्वांची सागोती करायची. सागोती माहित आहे ना? माहित आहे ना? सागोती म्हणजे 6 जणांना पापामध्ये जी गुंतवती तिला म्हणतात सहागोती. 6 जणांना. 6 जण कोण कोण? सर्वात पहिले नंबर अनुमोदन देणाऱ्याचा. काय होतं खाल्ल्यानं, काय होतं बनवल्यानं, काय होतं शिजवल्यानं, काय होतं कापल्यानं. आपली करंगडी थोडीशी कापून बघा म्हणजे आपल्याला कळलं की काय होतं कापल्यानं. अनुमोदन देणाऱ्याचा पहिला आहे, मारण्याचा दुसरा आहे, घरी आणणाऱ्याचा तिसरा आहे, अजून 3 राहिले. ऐकायचे? ऐकूनच घ्या. शिजवणारा किंवा शिजवणारी, वाढणारा किंवा वाढणारी, खाणारा किंवा खाणारी, या 6 जणांना पापामध्ये जी गुंतवती तिला म्हणतात सहागोती. एकाला दोघांनी 6 जण. काही काही बाया म्हणतात, बाई मी काहीच करत नाही, नुसतं तर एक नंबर आहेच आपला. आता काय काय म्हणते हे तर आम्हाला कळतं. समजा एखाद्या सुनेला मारल्या गेलं, ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, थोडी बहुत होईना शिक्षा सर्वांनाच होते. 6 जण त्या ठिकाणी गुंतवले तर. पण काय करावं, आमच्या घरचे जे ना काय म्हणतात त्यांना पतिदेव, काही काहीचे कायचे पतिदेव आले राक्षस जवळ खाल्यानं पिल्याशी त्यांना तर होतच नाही. आपल्या गावात नसेल तसं दुसऱ्या गावातली गोष्ट चालू. अशा प्रकारे
काही काहींना तर खाल्ल्याशिवाय पिल्याशिवाय होतच नाही. तर सांगितलं की 6 होती, 6 जणांना पापामध्ये जी गुंतवती तिला म्हणतात 6 होती. म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं नसेल तर अजून विनंती की ते सर्व सोडून द्या. आता काही काय म्हणते तुम्हाला काय लागतं सोडून द्या म्हणाला. नाही बनवून दिलं की मार खावा लागतो. मार खाऊन घ्या. कारण इथं कदाचित कोणी सोडवतील आणि नाही सोडवलं तर पतीचा मार सहन केला जाईल, परंतु तिथं मारीती झोडीती खेमाचे किंकर बहु साल तिल तिल करे देह के खंड असुर घ्यावे दुष्ट प्रचंड. तिने सहन केलेला. म्हणून त्या माऊलीनं विचार केला, त्या शबरीनं विचार केला जी पूर्वजन्माची राणी होती की माझ्या निमित्तानं एवढ्या जीवांची जर हिंसा होणार असेल तर त्याच्यापेक्षा आपण लग्न न केलेलं चांगलं. रात्रीच्या रात्री घराचा त्याग केला आणि ठरवलं की आता भक्ती करायची, परंतु भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी जगेतेचे ज्ञान जाना या लागोने संता ओळखुनी वश्य की जे प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडी पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. नामामने सेवा घडावी संतांची आणि घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान हे तिला माहित होतं. म्हणून तिनं विचार केला की आपल्या संतांची सेवा घडली पाहिजे. म्हणून मतंग ऋषीच्या आश्रमाजवळ ती गेली. तिनं विचार केला की आपली तारुण्य अवस्था आहे, संत आपल्याला कदाचित सेवा करू देणार नाही, परंतु सेवा तर घडली पाहिजे. नामा म्हणे सेवा घडावे संतांची घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. सेवा तर घडली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी दिवसभर ते झाडावर ते बसून राहायचे. संधी प्रकाशामध्ये खाली यायची, आपले नित्यकर्म करायची. नकळत अरण्यामध्ये पडलेले लाकडं घेऊन यायची समिधासाठी, हवनासाठी आणि त्या झाडाखाली टाकून द्यायची, जसे काही वरतूनच टाकलेले. अशा प्रकारे ती सेवा करायची. एक लक्षात ठेवा, आपण कितीही लपून पाप करा आणि किती लपून पुण्य करा, एक दिवस जगाला ते कळल्याशिवाय राहणार नाही. अनुभव आहे. ध्यानी योगी राज बैसले कपाटी लागे पाठोपाठी तयांची तान भूक त्यांचे राखेशी तोष्ण झाले उदासीन देखी. साधू संत एखाद्या कपारीमध्ये बसून ध्यान धारणा करतात. किती लपून पाप करा किंवा किती लपून पुण्य करा, एक दिवस कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तारुण्य अवस्था संपली, तिची वृद्धावस्था निर्माण झाली. आणि एक दिवस मतंग ऋषीनं विचारलं की अरे हे सर्व सेवा कोण करतं? आपण जाण्याच्या पूर्वी सर्व झाडलेलं असायचं. आपले सर्व पहिल्यापेक्षा हे सर्व फुलं हिरवीगार कोण करतं? म्हटले आम्हाला तर माहित नाही. म्हटले शोधा. बघितलं की ते वृद्ध शबरी ते सर्व करत होते. सांगितलं की बेटी आजपासून तू आश्रमामध्ये राहत जा. बरेच दिवस राहिली, तिनं सेवा केली आणि एक दिवस मतंग ऋषी म्हटले की बेटी माझा आता निर्वाण काल आता समीप आलेला आहे आणि मला आता हे जग सोडून जायचं आहे. शबरी रडायला लागले. गुरुदेव मलाही आपल्या सोबत यायचंय, मी देखील योगाग्नीनं माझा देह त्याग करत आहे. म्हटले नाही शबरी, तुला या जगामध्ये राहायचंय. म्हणले कशासाठी राहायचंय? म्हणले तुझ्या निमित्तानं भगवान राम तुझ्या पुट्यामध्ये येतील आणि मग तू त्यांना भक्तीचं रहस्य विचार. ते जे भक्तीचं रहस्य सांगतील तर जेणेकरून जगाचा उद्धार होईल.
असं भक्तीचं रहस्य भगवान